नमस्कार मंडळी. आज मी शेवग्याच्या शेंगांची भाजी बनवलेली आहे. कढईमध्ये मी 1 चमचा तेल टाकलं, चिरलेल्या शेवग्याच्या शेंगा टाकल्या, थोडीशी हळद आणि मीठ टाकलं आणि शेंगा चांगल्या परतून घेतल्या. त्याच्यामध्ये पाणी टाकलं आणि झाकण ठेवून शेंगा शिजण्यासाठी ठेवल्या. दुसऱ्या कढईमध्ये 1 चमचा तेल टाकून चिरून घेतलेलं खोबरं टाकून ते छान परतून घेतलं. त्यानंतर चिरलेला कांदा टाकला, तोही परतून घेतला. नंतर 2 चमचे मी पांढरे तीळ टाकले, थोडासा लसूण, कोथिंबीर टाकली आणि हे भाजून घेतलेलं सगळे साहित्य थंड होऊ दिलं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घेतलं. तोपर्यंत शेंगाही छान शिजलेल्या आहेत. आता कढईमध्ये 2 चमचे तेल टाकलं, जिरी, मोहरी, कढीपत्ता टाकला, बारीक केलेलं वाटण टाकलं आणि नंतर 2 चमचे लाल तिखट आणि 2 चमचे मसाला टाकला आणि वाटण छान परतू दिलं. त्याच्यामध्ये पाणी टाकलं आणि झाकण ठेवून मसाला तेल सुटेपर्यंत शिजवून घेतला आणि नंतर त्याच्यामध्ये शिजवून घेतलेल्या शेवग्याच्या शेंगा टाकल्या, मीठ टाकलं आणि झाकण ठेवून छान उकळी येऊ दिली आणि मस्त अशी शेवग्याची शेंग तयार झाली.